एकविरा मातेच आपल्या कानावर पडलंय आणि मग डोळ्याच्या समोर येतोय तो देखावा. कारला डोंगर मात्र मग डोळ्याच्या समोर येईल. एकविरा मातेला नक्कीच डीजेच्या माध्यमातून आपण ऐकलं. तर आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय, कारण की मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मैदान डोळ्याच्या समोर येईल. जसं म्हणतात ना की सुना है आज समंदर को बड़ा गुमान आया है, उधर ले चल कश्ती वहाँ पे आज क्रिकेट का तूफान आया है. क्रिकेटचा तुफान जो कालपासून सुरू झालाय. नगरसेवक चषक 2026 पाहतोय आपण. लोकप्रिय नगरसेविका सौ योगिताताई देवेंद्र पाटील आपण पाहिल्या तर या विभागातील नवनिर्वाचित नगरसेविका. आणि आपण बघितलं तर आणि त्याच टायटल आपण बघितलं, म्हणजे त्याच नावाने आपण बघितलं ही स्पर्धा जी आज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या दिवसामध्ये. मग कालचा दिवस राहिला खास विशेष राहिला पहिला, आणि लक्षवेधी राहिला कालचा दिवस. कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर लक्षवेधी खेळ हा करत होते प्रत्येक संघ, परंतु शेवटच्या बॉलवर आपण पाहिलं तर मग तो संघ क्वालिफाईड करण्यामध्ये यशस्वी झाला, कारण की शेवटचा मॅच तितकाच रोमहर्षक रंगला गेला होता आणि टॉप फाईट मुकाबला मात्र होताना पाहायला मिळाला होता. कारण की एक सत्र असं दिसत होतं की गवलीपाडा टीम त्या मॅचमध्ये पूर्णपणे मजबूत स्थितीमध्ये आली आहे, परंतु नाही नेमकं झालंय काय. चला अंपायर्स आमचे रेडी झालेत. 12th मॅन असतील दोन्ही टीमचे आमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. फलंदाजी करणाऱ्या टीम तुमचा 12th मॅन विथ ID आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, रिक्वेस्ट असेल. अंपायर्स आमच्यापर्यंत ID पोहोचलेल्या नाही आहेत, त्यामुळे जोपर्यंत ID पोहोचणार नाही आहे तोपर्यंत आपण खेळला ऑन नाही करणार. चला आल्यात आता सातही आपण. दोन खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला आपण बघितलं तर दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेत. कोण आले नाव सांग. राहुल आणि दिनेश दोन खेळाडू आपण पाहतोय. स्ट्राईक एंड कडे आपण पाहिलं तर दिनेश, बॉलिंग मार्कवर राहुल. बॉल पहिला हवेत आणि पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवर सुरुवात झाली आहे. मॅग्निफिसंट शॉटने षटकाराने आघात झालाय. 6 धावा. थँक्यू डीजे. बघा दोन्ही दिवस आपण बघितले ना तर या स्पर्धेची सुरुवात षटकारानेच झाली, कारण की कालचा दिवस देखील पहिल्याच बॉलवर पहिला षटकार आणि आज देखील पहिल्याच बॉलवर पहिला षटकार. पुन्हा उडवलाय बॉल हवेत. फिल्डर तिकडे महेंद्र आहेत आणि त्यांच्या हातामध्ये कॅच. पहिल्या बॉलवर षटकार, परंतु दुसऱ्या बॉलवर पलटवार. फलंदाज बाद. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. पहिला खेळाडू बाद झाला दिनेश. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला, त्यानंतर पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट मात्र आपण पाहिले तर मग डाऊन झाली, कारण की कॅच पकडला गेला त्यांचा. जयेश बर्फ नवीन बॅटर. लेंथ छान होती बघा. लेफ्ट आर्म बॉलर आहेत
चांगला टप्पा निवडला गेला. थोडंसं पण बघितलं तर क्रॅम्प करायला लावलं बॅटरला. आणि जयेश आपण पाहिलं तर नवीन बॅटर्स आहेत आणि त्यांना हा बॉल नीट रीड करता आला नाही आहे. सगळ्यात प्रमुख कारण हे राहिलं, त्यामुळे इथे डॉट आला. उंचावला फटकावेत, पुन्हा खेळ निर्माण आणि महेंद्रची कमाल. दुसरा विकेट डाऊन, बॅक टू बॅक दुसरा धक्का फादरवाडी टीमला. थँक्यू डीजे. मंगळवारचा दिवस आणि काय सुंदर गीत आज सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला जरूर ऐकायला मिळत आहेत. आणि जेव्हा सकाळच्या सत्रामध्ये आपण नक्कीच एकविरी मातेची गीतं ऐकतोय आणि भक्तिगीतं ऐकतोय ना, तेव्हा मन प्रसन्न होतं. आणि ते सकाळचं सत्र तसंच असते, मन प्रसन्न करणार. कारण की अगदी आपण पाहिलं तर आणि डीजेने देखील मन प्रसन्न केलंय या गाड्यांनी. मैदानाच्या आतमध्ये आता बघितलं तर येत आहेत खेळण्यासाठी नवीन बॅटर मिस्टर दयानंद धोदडे. दयानंद धोदडे यांना पाहतोय चौथ्या क्रमांकावर. बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय, हा बॉल खेळला जातोय, फिल्डर तिकडे आलेत, एक धाव कन्वर्ट केली जाईल. धाव फलक आपण बघितलं तर आता थोडंसं पुढे सरकला बघा. सुरुवात षटकारने झाली आहे, परंतु त्यानंतर राहुलने 2 दिले धक्के. त्या धक्क्यानं थोडंसं सावरावं लागेल. पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धाव फलकावर आपण बघितलं 5 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू असेल. नियंत्रण चुकलं गेलं इकडे. या क्षणाला बॉलरचं दिसून आलंय आणि नो बॉलचा इशारा. कदाचित असं वाटलं होतं की वाईड लाईनच्या बाहेर आहे तर वाईड मिळू शकते, परंतु सध्या चित्र पण बघितलं तर काय तर नो हाताळलाय. नो हाताळल्यानंतर उघड्या डोळे पहा नीट. ही स्पर्धा आहे सुपर हिट. उघड्या डोळे पहा नीट आणि हा बॉल आहे फ्री हिट. फ्रीटचा बॉल खेळला हवेत. स्वतः बॉलर आहेत. कॅच मात्र सुटला गेलाय, परंतु नुकसान नाही झालं असतं कॅच पकडला असतं तर. फ्रीटचा बॉल होता. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर आपण पाहिलं तर 2 गडी गमावत असताना बॅटिंग करत असताना फलकावर धावा जोडल्यात 9. 9ने मिळालेली सुरुवात पाहिली आपण तर 2 विकेट गमावल्यात, परंतु अजून देखील खेळ शेष आहे या मॅचमध्ये. पाहूया उर्वरित ओव्हरमध्ये कशा प्रकारचा खेळ साजर केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. जाऊया डीजे कडे गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये परतूया. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. जसं म्हणतात ना की संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो आणि डेफिनेटली आपण पाहिलं तर मग आमंत्रणाला आता मात्र स्वीकारावं लागेल. 2 विकेट डाऊन झाल्यानंतर आता थोडा विचार विनिमय करावा लागेल. साईकता भादरवाडी या संघाला बॅटिंग लाईनअप आहे या टीमकडे, असं नाही आहे की बॅटिंग नाही आहे, बॅटिंग आहे, परंतु त्या बॅटिंगचा वापर करावा लागेल. 2 विकेट मात्र डाऊन झाल्यानंतर आता जबाबदारीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दयानंद आणि राहुल हे खेळतील का. 2 आपण बघितले धोदडे ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना इथून आपल्या संघासाठी एक मॅचला लीड करणारी खेळी करावी लागेल. बघा सध्या तरी आपण नजर टाकली तर वर्ल्ड कपमध्ये ज्या प्रकारे साऊथ आफ्रिका संघाने पहिला विजय सुपर 8 मध्ये मिळवला भारतीय संघावर आणि कालचा विजय आपण बघितला तर वेस्ट इंडिज संघाने मिळवला गेला. त्यामुळेच आता डोळ्याच्या समोर काय झालंय की भारतीय संघासाठी ना प्रत्येक मॅच जिंकणं अनिवार्य झालंय आणि तिथे नुसतं जिंकणं अनिवार्य नाही झाले तर मित्रांनो तर प्लस पॉईंटमध्ये, कारण की प्लसमध्ये बघा तर वेस्ट इंडिज हा 5 प्लसमध्ये आहे. त्यामुळे कठीण होऊ शकते भारतीय संघासाठी. कठीण तर क्रिकेटच्या पटलावर काही नाहीये, फक्त करून दाखवण्याची धमक असायला हवी आहे आणि ती धमक आहे बॅटरकडे. दर्शवत असताना चांगला फटका ठोकलाय 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. षटकार ठोकलाय दुसऱ्याच बॉलवर महेंद्र परेड ह्याच्या बॉलिंगवर. महेंद्र परेड डेफिनेटली आपण पाहिलं तर या संघाचा बाहुबली क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातोय, पण आता त्याच्या विरोधात षटकार ठोकलाय. उत्तर कसं देईल. पुढील बॉल
पुढे टाकला थोडा आपण पाहिलं तर मग प्रॉपर टायमिंग नाहीये. फिल्डर आहेत तिकडे थोडंसं मिसफिल्ड झालंय, चेंडूला उचललं फेकलं, पाहावं लागेल नेमका काय घडलंय. थोडीशी चालकी दर्शवलंय मात्र आपण पाहिलं तर हो पंचांनी मात्र आपण पाहिलं तर इंटरेस्ट दर्शवला इथे, कारण की हा क्लोज कॉल असू शकतोय, रनआउट असू शकतोय. परंतु त्याच्यासाठी आपण बघितलं तर मग तिसऱ्या पंचांची मदत मागितली गेली आहे, कारण की इकडे आपण पाहू शकतो क्विकपणा दर्शवला होता, चालाकी पाहिली तर दर्शवली होती बॉलरने, आणि तेच पाहावं लागलं आज नेमकं घडलंय काय. तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून जर ऑन स्क्रीन पाहिलं गेलं तर सीधी बात नो बकवास, फलंदाज बाद आउट आहे. रन आउट इथे खेळाडू पाहायला मिळाले. थोडस ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण बघितलं तर प्रेझेंट ऑफ माइंड बॉलरने काय दर्शवलं, जसा बॉल हातामध्ये आला तसाच यष्ट्यांवर लावला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फसला. खूप खूप धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता कैलास वज्रे आलेत जे नॉन स्ट्राईक एनकडे आहेत. राहुल दुधडे यांना स्ट्राईक एनकडे आपण बघतोय. महेंद्रचा पुढचा बॉल खेळण्यासाठी तयार. बॉल खेळलाय उंच हवेत, झेल निर्माण तिकडे, झेल पकडला गेलाय, आणखीन एक खेळाडू बाद. चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये दिला गेलाय. सायकता फादरवाडी टीमला अडचणीचं प्रमाण वाढलं गेलंय. धाव फलकावर धावा आहेत 16 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. जसं म्हणतात ना की अंगणामध्ये तुळस आणि कारल्याला शोभतंय मंदिरावर आई एकविरा मातेच्या कळस. एकविरा मातेची गीत आज सकाळच्या सत्रामध्ये आपण ऐकतोय. मंगळवारचा दिवस मैदानाच्या आतमध्ये आता वळतोय. नवीन खेळाडू आलेत कमलाकर, थोडं लेट येताना पाहायला मिळतात. कमलाकर या संघाचे महत्वपूर्ण खेळाडू आहेत, मोठे फटके खेळण्यासाठी माहीर आहेत. अनुमानित या खेळाडूंना आपण ओपनिंगला पाहत असतोय, परंतु आता थोडंसं लेट मात्र थेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर आलेत, परंतु 6व्या क्रमांकावर, कारण की 4 खेळाडू बाद झालेत. धाव फलकावर 16 धावा. आपण पाहिलं तर शेवटचा बॉल असेल या ओव्हरमध्ये देखील आपण बघितलं एक उत्तुंग षटकार पाहिला, परंतु त्यानंतर महेंद्रने चांगली बॉलिंग केली आहे. लेगवर टाकण्याचा प्रयत्न, बॉल मात्र आपण पाहिला बॅटच्या रडार मध्ये आणि बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. शेवटच्या बॉलवर येतोय मोठा फटका, षटकार. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला आणि 2 ओव्हरच्या खेळामध्ये सगळ्या काही गोष्टी डोळ्याच्या समोर आल्या. एका बाजूने विकेट देखील जातात, दुसऱ्या बाजूने धावा देखील येत आहेत. धाव फलकावर धावा जर बघितल्या आपण ना तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर जरी आपण पाहिले 4 खेळाडू बाद झाले तरी देखील आपण पाहिले सरासरी 11ची आहे. 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि सकाळच्या सत्रामध्ये सौरभ नाकरे देखील आम्हाला जॉईन झाले. त्यानंतर प्रदर्शन लाईव्हची टीम देखील आम्हाला जॉईन झालेली आहे. चांगलं लाईव्ह कव्हरेज आणि चांगलं आपण पाहिलं तर मग
हे कार्य त्यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. आणि खरोखर ज्याप्रमाणे प्रदर्शन लाईव्हने जी प्रगती केली आहे, ज्याप्रमाणे आपण बघितलं तर या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून या आपण पाहिलं तर क्षेत्रामध्ये जो पुढाकार घेतला आणि नेहमीच आपण पाहिलं तर प्रगतीचा पाऊल हे पुढे टाकताना पाहायला मिळाले. बॉलिंग क्रमांक 3 आनंद मोरच्या हातामध्ये बॉल सोपवला गेलाय. ओ क्या बात आहे महेंद्र. ज्याप्रमाणे आपण बघितलं तर तेच मी म्हणतोय की महेंद्र ज्याप्रमाणे वीर, जसं आपण बाहुबलीला बघितलं होतं की म्हणजे ज्या चित्रपटामध्ये ज्या बाहुबलीला आपण बघितलं ना की महेंद्र याला की जे कार्य करायचं ते म्हणजेच आपण बघितलं तर सगळं काही व्यवस्थित होतं, तसंच मात्र हा महेंद्र आपण पाहतोय. वेलकम रोहित. आणि आमचे प्रमुख आयोजक खास करून आकाश, त्यांच्याकडे आज खूप नजर असेल कारण की स्वतःच्या होम ग्राउंडवर आणि स्वतःचं आयोजन मजा येणार आहे. मजा तर भरपूर येईल. अपील केली आहे 1 2 3 इंटरेस्ट बघा बघा बघा, परंतु नेमकं काय आहे ना, अपील असते ना ती समोरच्या पंचांकडे जास्त मागायची असते. स्क्वेअर लेग पंचांकडे मागितली आहे. स्क्वेअर लेग पंचांना फक्त दिसत काय नसतं, आवाज आला तर ठीक आहे ते होकार देऊ शकतात, परंतु जे काही दिसतं समोरच्या पंचांना. महेंद्रचा पण विचार करायचा झाला तर रनआउट चांगला केलंय त्याने, त्यानंतर डायरेक्ट हिट देखील लगोरी मात्र जास्त खेळले गेलेत. बॉल आपण पाहिला तर हा थोडासा आनंद याचा चुकीचा दिसतो, म्हणजेच वाईट आहे, दिशाहीन. त्याला चुकीचा बॉल पाहायला मिळाला. धाव फलकावर आपण बघितलं तर धावा आपल्याला पाहायला मिळतात 24. जसं म्हणतात ना की मावळलेला सूर्य पुन्हा उगवतो, तसंच काळ किती कठीण असो तो मात्र बदलतोच. तो बदलण्याचा प्रयत्न करावा लागेल. पाहूया पुढील बॉल. समोर मात्र हात टाकलेला बॉल पाहायला मिळालाय. बॉल चाललाय मात्र आपण बघितला तर विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये, आणि तिकडे आपण बघू शकतो की मग डॉट येताना पाहायला मिळतंय. धाव फलक आपण बघितलं तर फलकावर आहेत 24 धावा. अजून देखील आपण बघितलं तर मग या ओव्हरचे फेकून झालेले चेंडू आहेत 3 मध्ये आपण बघितलं तर मग नियंत्रण ठेवले आनंदने. हो, हा बॉल आपण बघितला तर कशा प्रकारे खेळला गेलाय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये फिल्डर येतात, चेंडूला स्टॉप केलं गेलंय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर मग काय झालंय, कॉलिंग चुकलं गेलंय. एकाच बाजूला आपण बघितलं म्हणजे एकाच स्टेशनवर 2 गाड्या आल्या आणि अपघात झाला. फलंदाज बाद. बघा फलंदाज बाद झालाय, परंतु बॉल आपण पाहिलं तर कोणत्या रेशिओ मध्ये होता. हाईट फॅक्टर आपण बघितलं तर चेक केलं जातं स्क्वेअर लेग पंचांच्या थ्रू, कारण की हाईट इथे आपल्याला पाहायला मिळाली होती. फुलटॉस बॉल होता आणि नक्कीच ते निरीक्षण करण्यासाठी मात्र आपण पाहतोय इथे आत्ता. बघा थोडेसे बॅटर पुढे होते, परंतु डेफिनेटली आपण पाहू शकतो की हाईट फॅक्टर ही जास्त आहे, त्यामुळे हा बॉल नो असेल. धाव फलकावर धावा 26. नवीन आता खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. विजय बुथर लेफ्ट हँडेड आपण पाहू शकतोय, हे बॅटर्स आहेत आणि नो नंतर फ्री हिट असेल. फ्रीटचा बॉल, हो चांगला फटका खेचलाय, पण फिल्डर आहेत तिकडे. फ्रीट होता त्यामुळेच आपण बघू शकतो की इकडे धावा तर आपण बघितलं जितके अपेक्षित होत्या फ्रीटच्या बॉलवर मात्र त्या मिळाल्या नाहीये. आणि आता डोळ्याच्या समोर जर आपण बघितलं ना तर कॅच कंप्लीट जरूर केला होता महेंद्रच्या थ्रू, परंतु बॉल फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4. 2 बॉलचा खेळ शेष आहे.
धाव फलकाचा विचार केला आपण तर फलकावर आहेत 27 धावा या तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण आहोत आणि या तिसऱ्या ओव्हरमध्ये 27 मधून पुढे जाऊ शकतोय इथून टोटल. समोर बॉलची हाताळणी केली जाते खेळल्या जाते त्याला ऑन ड्राईव्हच्या सहाय्याने धाव मात्र आपण बघितली तर मिळेल. बघा इथे आता काय झालंय की जी विकेट गमावले गेलेत आणि त्या विकेट्समुळे आपण पाहू शकतो थोडंसं नुकसान देखील होताना पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे टॉस बॉक्सच्या दिशेने. साई कृपा राजावली टीम आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीम. आता दोन टीम्स संघनायक रेडी राहायचं आहे या मॅच साठी कारण की टॉस केला जाईल या 4 ओव्हर नंतर. आपण रेडी राहायचं टॉस बॉक्स मध्ये. साईकृपा राजावली आणि वाघोबा स्पोर्ट्स टिवरी ही मॅच आपण बघितली तर एक रंगतदार आपल्याला बघायला मिळेल कारण की दोन संघ अगदी जवळचेच आहेत. एक फ्रंट सर्कल मध्ये हा मुकाबला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल आहे उडवलाय त्याला बॉल मात्र हवेत आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सुपर शॉट 6 धावा. या बॅटिंग करणाऱ्या टीमने पुन्हा आपण बघितलं तर आता रिव्ह्यूची डिमांड केली कारण की आधीचा रिव्ह्यू होता आपण बघितला तर मग अंपायरचा आता हा रिव्ह्यू आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. तिसरे अंपायर आम्हाला जॉईंट झालेत आणि तिसऱ्या अंपायरच्या माध्यमातून निरीक्षण केलं जाईल आणि बॉलचं मात्र आपण पाहिलं तर मग डिसिजन पोहोचवलंय आणि डिसिजन आहे इट्स फेअर बॉल. चांगला बॉल आहे. विश्लेषण करायचं झालं तर धाव फलकावर षटकार जरूर आलाय परंतु मोमेंटमला मात्र पण पाहिलं तर थोडंसं वळवळ 34 धावा फलकावर लागल्या गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ. सध्या तरी आपण बघू शकतोय चौतीस धावा फलकावर. शेवटचं षटक रोशन कानाच्या हातामध्ये सोपवलं गेलंय आणि 34 वरून पुढे जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. बघा 40+ धावा येणं गरजेची बाबा असेल. फुलटॉस बॉल हा देखील होता. इकडे आपण बघितलं तर जो मिस केला जातोय सिक्सर वाला हा बॉल होता आणि या बॉलला जर मिस केलंय तर मग डेफिनेटली थोडस इथे बॅटर स्ट्रगल करतायत. स्ट्रगलीचं क्रिकेट हे खेळलं जाते. 5 गड्याच्या मोबाईलला आतापर्यंत 34 आहेत आणि 5 बॉल शेष असतील आता त्यांच्या समोर. या 5 बॉलमध्ये किती धावा डेफिनेटली ते जोडल्या जात आहेत आणि या 5 बॉलमध्ये आपण बघितलं तर काय योगदान मिळेल. खाली लागलाय बॉल बॅटच्या व्यवस्थित मात्र आपण बघितलं तर टायमिंग नाही आहे तिकडे. डॉट येतोय सलगचा दुसरा आणि डेट ओव्हर मध्ये जर जास्त असतात डॉट मिळतात तर सोने पे सुहागा असं म्हणू शकतोय. आता इथे दोन्ही बॅटर्स आपण बघितलं तर विचारधारा दर्शवावी लागेल. कमलाकर यांना आपण बघितलं तर फटके मारलेत त्यांनी. मोठे फटका ठोकलाय गेला. एक षटकार दुसऱ्या बाजूने विजय यांनी देखील ठोकलेला आहे परंतु आता कमलाकर यांना करून दाखवावं लागेल. बॅटचा एज आहे विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल मात्र जाऊन थांबलाय. विकेट मिळेल इथे आपण पाहिलं तर रोशनला आणि 6वा धक्का मैदानाच्या मध्ये लागतोय. बॅटिंग करणारी टीम पाहिली आपण आहे ते म्हणजेच साई एकता फादरवाडी. धाव फलकावर धावा असतील 34. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. 6 फलंदाज बाद झालेत. अर्धाहून जास्त संघ गारज झालाय. वैभव नाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलेत. 8व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी. 3 बॉल शेष आहेत. फुलटॉस होता. सोपा झेल होता. बघा विचारधारा तर होती
फाईन लेगला खेळूया. मिसटायमिंग शॉट झाला तिकडे आपण बघितलं तर मग कॅच देखील कन्वर्ट झाला होता, परंतु चुकी झाली आहे. विकेट किपर होते आपण बघितलं तर मिस्टर दामोदर परेड आणि त्यांच्या माध्यमातून ही मोठी चुकी. धाव संख्या पण बघितली तर मग फलकावर आता भरपूर उशिराने म्हणजे 4 बॉल नंतर सरकली गेली आहे. 35च्या घरामध्ये शेवटचे 2 बॉल आहेत आणि शेवटच्या 2 बॉलवर आपण पाहूया की आता कशा प्रकारे हा खेळ मात्र इथे खेळला जाईल. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला 40+ इथे धावा फलकावर अर्जित करायचे असतील तर. लेगवर बॉल आपण पाहिला तर मग शॉर्ट फाईन लेगला बीट केलाय. बॉल वेगळे प्रस्थान करतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि बॉल निघून गेलाय सीमारेखा पार. येताना पाहायला मिळेल हा दर्जेदार स्ट्रोक चौकार. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. आपण पाहू शकतो की शेवटचा बॉल असेल आणि शेवटच्या बॉलवर आता किती धावा येतील. 35 वरून एक चौकार आला. 39 तर झाले डेफिनेटली. आपण पाहिलं तर आत्ता या इनिंग्स अंतिमचा असेल. फटका उंच खेळला हवेत आहे. फिल्डर तिकडे 2 फिल्डर आले. चुकी झाली आहे आणि ही चुकी मात्र आपण पाहिली तर माफीच्या लायक नाही. बॉल मात्र आपण पाहिला निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळेल हा चौकार. आणि या चौकारानं संघाचं टोटल वाढताना पाहायला मिळेल. 43 झाल्यात आणि जिंकण्यासाठी आपण बघितलं तर मग 44 धावांचं लक्ष. 44 रन्स स्कोर बोर्डवर आपण पाहिलं तर मग टार्गेट हे सेट केलं गेलंय आणि हे टार्गेट आपण बघू शकतो तर मग कशा प्रकारे चेस केला जाईल. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय पुढील मॅचच्या दिशेने टॉसच्या दिशेने वळतोय आपण. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. चला आपण टॉस बॉक्समध्ये वळतोय. टॉस बॉक्समध्ये जॉईन झालेत आम्हाला 2 कॅप्टन्स आणि टॉस करण्यासाठी आता विनंती करतोय, मी रिक्वेस्ट करतोय या या विशाल इंगळे यांच्या आपण शुभ हस्ते करूया टॉस. थोडंसं आपण बघितलं तर मग टॉस आहे तो आमचा गुल झालेला आहे. नंतर आपण बघू शकतो की मग टॉस कॉईन राजावली टीमच्या माध्यमातून कॉल काटा आणि इथे काटा. विशाल आपण शुभेच्छा द्या आणि मंचावर जाऊन बसा. राजावली टीम टॉस जिंकला गेलाय. 4 ओव्हरचा मॅच आहे. काय निवडाल? सबस्ट्रॅक्शन. समोर समोर मॅच लागले. अपेक्षा होती कधी मॅच लागेल अशी? नव्हती. काय वाटते तुम्हाला की मग या मैदानावर हे खेळतात, सराव करतात आणि त्यांच्या समोर खेळणं किती अवघड जाऊ शकते तुम्हाला? काय नाही अवघड जाणार, सोपं खेळू. नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न असू शकतोय. जवळजवळ क्षेत्ररक्षण करणार आहेत. मग संघाला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असू शकतोय? 40-45. टीम कॉम्बिनेशन सगळे खेळाडू आहेत? नाही. नक्कीच कोणी आहेत कोणी नाही, त्याच्यामुळे नुकसान होऊ शकतंय. परंतु काय वाटते की ते नाही आहेत परंतु कोण आहेत आणि त्यांच्याकडून चांगली अपेक्षा आहे?
महेश वारात आणि वैभव शोले, धीरज निलगे. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी. जाऊया आपण जिग्नेश यांच्याकडे. जिग्नेश, टॉस जिंकला असतं काय निवडलं असतं? मी बॅटिंगच घेणार होतो. बॅटिंग घेणार होते आणि बॅटिंग मिळाली आहे तुम्हाला. काय वाटतं की मग आता या मैदानावर तुमचा रेग्युलरली सराव आहे, रेग्युलरली खेळता, होम ग्राउंड आहे तुमचं, आणि ह्या मॅचमध्ये तुमच्यावर, कारण की गावाच्या समोर खेळताना आणि पहिली मॅच, प्रेशर असेल का? प्रेशर तर जाणवेल थोडंफार, गावात खेळतो म्हणून. मग या मॅचला आपण बघितलं मग कशा प्रकारे घेतात, कारण की समोरचा संघ चांगला आहे तुमच्या, आणि राजावली संघ पण बघितलं चेकमेट करू शकतोय अनेक संघांना. नक्कीच नक्कीच, कारण या सीझनला आम्ही एक वेळा हरवले त्यांना. गेल्या सीझनला आपण हरवलेलं, त्याच्या अगोदर त्यांनी आम्हाला 2 वेळा हरवलेलं आहे. बघा, म्हणजे वर्चस्व एकमेकांवर राहिलं गेलं आहे, आणि आत्ता काय वाटतं की हा मॅच असेल एक रफ अँड पाहायला मिळू शकतोय? नक्की नक्की सर. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला शुभेच्छा या मॅचसाठी. चला जाऊया आता आपण टॉस बॉक्समधून. अव्वल असा मिळतोय न्यूज अशी मिळते, टॉस जिंकलाय साईकृपा राजावली टीमने अँड डिसाईड केलंय बोल फर्स्ट. मॅचच्या दिशेने वळतोय, चेस करायच्या धावा 44. कशा प्रकारे चेस केला जातात धावतं वर्णन आपल्यापर्यंत प्रत्यक्षात घेऊन येतोय. धन्यवाद. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धावा चेस करण्यासाठी 2 बॅटर आघाडीचे मैदानाच्या आतमध्ये आले. टार्गेट आहे 44. कैलास नावाचा बॉलर, आणि पहिल्याच बॉलवर मात्र आपण पाहिलं त्याला आडे हात घेण्याचा प्रयत्न. पाहिलं या क्षणाला नेमकं घडलंय काय. कॅच तर पकडलाय, परंतु आपण पाहू शकतोय की फलंदाज बाद झालाय. तिसरे पंच आमच्यापर्यंत काहीतरी सूचना पोहोचवत आहेत. स्क्वेअर लेग पंच. बघा, तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते, कारण की स्क्वेअर लेग पंचाने आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं गेलं की कॅच पकडली आहे. हो, डेफिनेटली आपण बघितलं तर. चला आपण देखील क्लिअर केलं की आउट आहे फलंदाज. बाउंड्रीच्या जवळ हा कॅच कन्वर्ट केला, आणि पहिल्याच बॉलवर पहिला धक्का, फलंदाज बाद. वेलकम बॅक. पाहतोय आपण नगरसेवक चषक 2026. पहिला बॉल विकेट डाऊन झाली आहे. बघा, जिथे खेळ जर आपण पाहिला तर साईकता फादरवाडी टीम पहिल्या बॉलवर त्याने पहिला षटकार ठोकला गेला होता, पण इकडे आपण बघितलं तर उलट झालंय. तर इथे काय नेमका झालंय, इथे पहिल्या बॉलवर पहिली विकेट, आणि तोही देखील कोणाची, तर महेंद्र परेड, बाहुबली खेळाडू आहे, त्या खेळाडूला बाद केलं. जयदीप मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी 1 डाऊनला. बॉल उंचावलाय हवेत, कॅच निर्माण झालाय, कॅच पकडलाय. दुसरा मोठा सलगचा धक्का सोनुदेव स्पोर्ट्स वागराळपाडा संघाला 0 या धाव संख्येवर. सफलता दुसरी कैलास वज्रेच्या खात्यामध्ये. खूप खूप धन्यवाद डीजे. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे धक्के दिले. 44 धावा चेस करत असताना आपण बघितलं साईकता फादरवाडी संघ सुरुवातीला आपण पहिलं स्ट्रगल करत होता बॅटिंग करत असताना, परंतु त्यांनी आपल्या संघाला एक अशा स्थितीमध्ये नेऊन ठेवले की जे तिथून बॉलिंगसाठी फाईट करण्यासाठी एक टोटल उभा केलाय. बॉलर्स आपण बघितलं मग लढाई करू शकतात, आणि ती लढाई करत असताना सुरुवातीला 2 धक्के दिलेत, आणि तो 2 धक्के कोणते,
तर चांगले धक्के दिलेत, मोठे धक्के दिलेत. कारण की मॅच विनर प्लेयर महेंद्र, त्यानंतर आपण बघितलं की मिस्टर जयदीप त्याला बाद केलं. आनंद मोर आता मैदानाच्या आतमध्ये आलेत, दामोदर देखील आहेत, परंतु आता स्ट्राईक एंडकडे आहेत आनंद. त्यामुळेच या संघाचं खातं खोलण्याची जबाबदारी सगळ्यात मोठी त्यांच्यावर. आणखी खातं खोललेलं नाही अजून देखील या संघाने. तिसरी सफलता मिळू शकते. आणि हो, विकेटची हॅट्रिक पूर्ण झाली आहे. पहा इकडे, षटकाराची हॅट्रिक आपण पाहिली होती, परंतु विकेटची हॅट्रिक ही पहिली मात्र नोंदवली जाते आहे. संघ आपण पाहिला तर साईक फादरवाडी आणि खेळाडू आहे कैलास वज्रे. थँक्यू डीजे. भूपेंद्र भोईर साहेबांचं देखील इथे या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम असेल भूपेंद्र भोईर साहेब. आणि आपणास विनंती करतो की आमच्या अतिथी कक्षामध्ये आपण येऊन विराजमान व्हा. वेलकम, आपलं स्वागत असेल नगरसेवक चषक 2026 मध्ये. चौथा बॉल या ओव्हरचा हलक्या हाताने राहुल साठवणने मात्र खेळला जातोय. टेक्निकली चांगला फटका खेळला गेला. अखेर आपण बघितलं तर 3 विकेट नंतर या संघाचं खातं हे खोललं गेलंय दोन्ही आकड्याने. बघा, ऑलरेडी 3 गेलेले आहेत, त्याच्यामध्ये आणखीन कदाचित भर पडू शकते जर इथे थोडासा आपण बघितलं तर राहुलचा जो विचार होता. आता मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि आपण बघितलं तर खेळाडू असतील मिस्टर दामोदर. 3 खेळाडू आपण बघितले तर मग डक महेंद्र परेड, जयदीप साठवण अँड आनंद मोर 0 या धावसंख्येवर परतले गेले. राहुल स्ट्राईक एंडकडे पुढील बॉल फेस करतोय. विकेट क्रमांक 4 खात्यामध्ये बॉलरच्या फलंदाज राहुल देखील झालाय बाद. धक्के पे धक्का दे धक्का आणि हा सलगचा चौथा धक्का. खूप खूप धन्यवाद डीजे. 44 धावांचा पाठलाग करायचा आहे, परंतु अशा प्रकारे पाठलाग केला ना तर होणार नाहीये. कारण की 4 विकेट जर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये जर तुम्ही गमावणार ना तर मग कमावणार काय, काही नाहीये. परंतु आता कमाई कशी करायची या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. फलकावर फक्त 2 धावा आणि बॅटिंग करण्यासाठी विचार देखील करायला लागला नसेल की पहिल्या ओव्हरमध्ये 6व्या क्रमांकावर जयेश गांगडेला यावं लागेल. 4 फलंदाज अर्ली गमावलेत. जयेश अक्रॉस गेले हा फटका खेळण्यासाठी. बॉल मात्र पण पाहिला तर येताना पाहायला मिळाला आपल्याला डॉट. एकूण आपण बघितलं तर पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. कैलास वज्रेचा सुंदर षटक आपण पाहिलं तर किफायती षटक, विकेट टेकिंग षटक पाहायला मिळालं आहे. आणि आपण बघितलं तर या मॅचला गेम करणारं षटक, चेंज करणार आपण पाहिलं तर हे षटक पाहायला मिळालं आहे. आणि हे गेम चेंजिंग षटक ठरू शकते. पहिल्यावरचा खेळ संपूर्ण झाला आहे. फलकावर 4-2. खूप खूप धन्यवाद डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या ओव्हरमध्ये फलकावर धावा आल्यात फक्त 2 धावा. 2 धावा आपण बघितल्या आणि त्यानंतर विकेट किती गमावले तर तब्बल 4. बॉलिंग मार्कवर आता दयानंद धोदडे येताना पाहायला मिळत आहेत. 44चं लक्ष होतं 4 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर
असं वाटलं होतं की 11ची सरासरी इतकी कठीण नाही आहे, परंतु आता कठीण केलं आहे. कारण की 18 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी आपण बघितलं तर मग 42 धावा. दयानंद पहिला बॉल दामोदरसाठी आपण पाहिला तर मनगटाने वळवला. हा बॉल आपण पाहिला डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेग क्षेत्राच्या दिशेने. धाव मात्र एक मिळाली आहे. एकच्या व्यतिरिक्त जसं काही मिळणार नाही आहे आणि एका धाव्याने टीमचं टोटल हळूच पुढे सरकलं गेले 3च्या घरामध्ये. इन बिन 3 धावा फलकावर मात्र पूर्ण करत असताना भरपूर मात्र आपण बघितलं तर धक्के सहन करावे लागले आणि त्या धक्क्यानं थोडंसं सावरण्याचा प्रयत्न करावा लागेल. जसं म्हटलं जातं ना की सोसावे लागतील, घाव करावे लागतील, कष्ट तर तुम्हाला सांगता येईल तुमच्या यशाची महान आणि मोठी अशी गोष्ट. आणि ती आता महान आणि मोठी गोष्ट जर सांगायची असेल तर या खेळाडूंना आपण बघितलं तर एक गेम चेंजिंगवाली पारी खेळावी लागेल. शफल झाले, अक्रॉस गेले हा बॉल खेळण्यासाठी, परंतु आपण पाहिलं तर मनासारखा फटका खेळायचा होता, तो खेळता आला नाही आहे आणि आपण बघितलं तर लेग बाईटचा इशारा मिळेल. धाव मिळेल एकने आपण पाहिलं तर धाव संख्या थोडी पुढे सरकती आहे, परंतु फ्रेशर जे मात्र वाढवले गेले, जे फ्रेशर आपण पाहिलं आपण पाहू शकतो या वेळेला दामोदरसाठी आपण बघितलं पारितोषिक लागू झालंय. विद्यमान सरपंच साहेब प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिले तर मग 200 रुपये आणि चौकारासाठी 100. विद्यमान सरपंच साहेब श्रीमान रवींद्रजी ठक्कर साहेबांनी पारितोषिक जाहीर केले दामोदर परेडसाठी या खेळाडूसाठी. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर मग फलकावर धावा आहेत 4. 40 धाव्यांची अजून देखील गरज आहे आणि दामोदर यांना एक मॅच विनिंग वाली पारी खेळावी लागेल. खेळू शकतात, त्यांच्याकडे फलंदाजी करण्याची क्षमता आहे. पुढे येऊन स्टेप आउट करून फटका ठोकलाय, टाकम टोक शॉट, बॉल चालला स्टेट सीमारेखा पार आणि पाहायला मिळतो A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार 6 धावा. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा ज्याप्रमाणे आपण पाहिलं पारितोषिकाचा उल्लेख केला आणि 200 रुपयाचं पारितोषिक देखील आता इथे लागू झालंय. प्रत्येक षटकारासाठी 200 आणि चौकारासाठी 100 आणि इकडे आपण पाहिलं तर मग एक षटकार ठोकलाय आणि गरज आहे आपल्या संघाची. कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडीशी लेंथ मागे खेचली बॉलर दयानंदने. या आधीची लेंथ थोडी पुढे होती, ही मागे खेचली, त्यामुळेच आपण बघू शकतो की मग तिथे बॉलरला मात्र आपण पाहिलं तर मग मार पडला नाहीये आणि एक चांगला बॉल मात्र पाहायला मिळाला. संघाचं टोटल 10च्या घरामध्ये पाहतोय आपण. बॉल पुढील आहे, पुन्हा पाहिला तर उडवलाय बॉल, सरळ जाईल सीमारेखा पार आणि जणू काही ऍक्शन रिप्ले दर्शवला गेलाय मागच्या षटकाराचा, परंतु या वेळेला थोडा लांब आहे परंतु षटकार. थँक्यू डीजे. बघा आपण 2 ओव्हरचा खेळ पाहिला, फलकावर 16 धावा लागल्या गेल्यात. महेंद्रने ज्याप्रमाणे दामोदरने, कारण की अपेक्षा महेंद्रकडून होत्या त्या मात्र भंग केल्या, परंतु बॅटिंग आता योग्य रीतीने केली आहे दामोदरने. 16 धावा फलकावर आपल्याला बघायला मिळाल्यात आणि ज्याप्रमाणे आपण बघितलं तर विद्यमान सरपंच साहेब रवींद्रजी ठक्कर साहेबांनी सांगितलं की प्रत्येक षटकारासाठी 200 आणि चौकारासाठी 100 आणि त्यापैकी लगेच 2 षटकार ठोकले देखील. धाव फलकावर 16 झाल्यात. आता 12 चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे. 12 मध्ये 28 धावा या मॅच. विजय बुधर आहेत. बॉल गेला, अजक बॉल गेलाय बघा मागे. अजक थोडा बॉलवर देखील लक्ष ठेवा. व्हॉलेंटियर्स रिक्वेस्ट करतोय मी तुम्हाला. जो षटकारासाठी गेला होता इकडे इकडे मागे गेलाय. चला मंचावर पाहुण्यांचं आगमन होतंय. मडवीपाडा गावचे सगळे ग्रामस्थ, आदरणीय सन्माननीय रोहिदाजी काणात साहेब,
सध्या तरी रोहिदासजी काणात साहेब इथे उपस्थित झाले, त्यांच्या समवेत भरपूर असे पाहुणे इथे दाखल झालेत आणि सगळ्यांचं मी स्वागत करतोय. जसे आमच्यापर्यंत नावं पोहोचतील आम्ही आपल्यापर्यंत लगेच पोहोचवेन. जर मैदानाच्या आतमध्ये आपण 16 धावा बघितला, त्याला बॉल गेलेला आहे, तो थोडासा पुरवण्याचा प्रयत्न करा किंवा नक्कीच त्याच्या जागेमुळे दुसरा बॉल आपण घेऊ शकतोय. चला मॅच बॉल हवा होता तो आलाय. बिस्तूरजी डबाले आणि चंद्रकांतजी धुमाडा यांचा देखील इथे शुभागमन झालेला आहे आणि त्यांचं देखील आम्ही करतोय मनापासून स्वागत. नगरसेवक चषक 2026 मित्रांनो, आपण बघितलं तर ही स्पर्धा 4 दिवस चालेल. पहिला दिवस काल झाला, आजचा दुसरा दिवस, उद्याचा तिसरा आणि परवाचा चौथा. म्हणजेच काय तर या स्पर्धेला भरपूर पाहुणे येतील आणि भरपूर पाहुण्यांची भेट मिळणार आहे, कारण की क्वालिटी आहे नगरसेवक चषक 2026ची. पाहतोय आपण सुरुवात झाली. आपण बघितलं तर या ओव्हरची विजयला मात्र आपण बघितलं उडवायचं होतं, परंतु झेल सुटलाय. क्रिकेटच्या पटलावर झेल सोडू नका मित्रांनो, कारण की जर सोडाल ना झेल तर नक्कीच तुम्हाला सोडावं लागेल खेळ. आता पाहूया, झेल सोडलाय पण खेळ कोण सोडेल. दोन बॅटर्स पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये मी तर म्हणेन की आता सहयोग मिळतोय सायुक्त फादरवाडी टीमचा. धाव फलकावर 18 धावा 18. चुकीचा बॉल हाताळायला जातोय, भरपूर खराब हा बॉल होता आणि समाचार घेण्याचा प्रयत्न होता, म्हणजे खरपूस समाचार देखील घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहू शकतोय तर तो घेता आला नाही. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. जसं म्हणतात ना की स्वप्न ती नाही जी तुम्हाला झोपल्यावर पडतात, स्वप्न तर ती असतात ती तुम्हाला निवांत झोपू देत नाहीये. आणि आपण बघितलं तर इकडे काय झालंय तर आता स्वप्न देखील बाळगलंय ना. नगरसेवक चषकामध्ये जर चांगलं कार्य करायचं, चांगलं क्रिकेट खेळायचं तर विचार करावा लागेल. धाव फलकावर 19. समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय, फिल्डर तिकडे हवेत, बॉल निर्माण, कॅच निर्माण झाला आणि तो पकडला गेला. हवेत मात्र खेळलेला फटका आपण पाहिला, तो कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मोठ्या फटक्यामध्ये, परंतु तो करता आला नाहीये. आणि जिथे आपण पाहिलं तर या आधी एक मात्र आपण पाहिलं, कॅच सुटली होती परंतु यावेळेला पकडले आणि फलंदाज बाद. खूप खूप धन्यवाद डीजे. बघा फलंदाज बाद झालाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन काढण्यात आलाय, परंतु 5 फलंदाज बाद झालेत. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. बॉल फेकून झालेत आपण पाहिले तर 2, म्हणजेच काय 10 बॉल आणि 25 धावा. हे समीकरण डोळ्याच्या समोर आहे. हे समीकरण मात्र आपण बघितलं ना तर नक्कीच सोपं केलं जाईल का, सोडवलं जाईल का. जसं म्हणतात ना की इतिहासाच्या पानावर जर नाव करायचं असेल ना तर आयुष्य आरामात नाही तर संघर्षात घालावं लागतं. आणि नक्कीच आपण पाहिलं तर आता थोडासा संघर्ष तर करावा लागेल. 25 धावा हवे असतील. बॅटर नवीन आलेत रोशन. चांगली लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. ऑफस्टम्पची लाईन मात्र पकडली गेली आहे. चांगलं नियंत्रण आता विजयने मात्र दर्शवत गेलंय. विजयच्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर 3 धावा आल्या, त्यामध्ये पहिल्या कॅच सुटल्यानंतर 2 आणि त्यानंतर 1 वाईट. परंतु दामोदर या खेळाडूला जास्त स्ट्राईक कधी मिळेल, कारण की 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेत. आपण बघितलं तर ते षटकार आठवावे लागतील, त्याला नक्की स्ट्राईक द्यावं लागेल. मागे जाऊन पुलचा फटका खेळला गेलाय. फिल्डर आपण बघितलं तर डीप मध्ये आहेत. धाव मात्र एक कन्वर्ट केली जाईल. एका धावेने संघाची टोटल वाढलेली पाहायला मिळते 20च्या घरामध्ये. आता आपण बघितलं तर 24 धावा असतील. 24 धाव्यांची गरज असेल. बॉल फेकून झाले तर या ओव्हर मध्ये 4 आणि 8 चेंडू 24 धावा. हे समीकरण आहे. सोपं करायचं असेल तर दामोदरला तो खेळ आठवावा लागेल जो मागच्या ओव्हर मध्ये केला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे
दामोदर उभा आहे तोपर्यंत त्यांच्याकडून हीच अपेक्षा असते. असं म्हणतात ना की संकट किती मोठं असू द्या, मात्र त्याला उभं फाडायचं म्हणजेच फाडायचं आणि जिंकायचं. आता तो उद्देश मनामध्ये आता ठेवावा लागेल. संकटांना मात्र आपण पाहिलं तर जिद्दीने तोंड द्यावं लागेल. 24 धावा हव्यात आणि बॉल शेष आहेत 8. आपटून टाकलेला बॉल कटचा बॅक पुढला पाहतोय आपण. अप्पर कटचा फटका, बॉल चालला बॉडीलांच्या दिशेनं. मोक्याच्या क्षणी ठोकलेला फटकार दामोदरच्या बॅट मध्ये आलेला हा प्रेक्षणीय शॉट चौकार. चौकार मोक्याच्या क्षणी ठोकला गेला आणि गरज होती. पुढील बॉल हो स्लोअर वन मात्र आपण पाहिलं तर थोडासा हाताळायला गेला. इकडे आपण पाहू शकते तर धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि आपण बघितलं तरी ते हा डॉट येताना पाहायला मिळाला आहे. मॅचमध्ये आता स्थिती पाहायला मिळाली आपल्याला तर 6 चेंडू शेष आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज असेल. 20 धावा पूर्ण होतील की नाही आहे या मॅच मध्ये आपण बघितलं. मग बॅटर पूर्णपणे प्रयत्न करताना पाहायला मिळतील, बॉलर प्रयत्न करताना पाहायला मिळतील, परंतु या मॅच मध्ये आपण बघितलं तर नक्कीच कोणाला मिळेल. आपण पाहिलं तर पहिला विजय आणि हा विजय मात्र आपण पाहिलं तर शोधण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कश्मकश जारी आहे. परंतु जाऊया आपण डीजे कडे, गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण बॉलिंग मार्क येऊया. खूप खूप धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. न्यू स्टार मडवीपाडा पुरस्कृत आपण पाहतोय नगरसेवक चषक 2026 पहिला मॅच सुरू आहे आज या दुसऱ्या दिवसातला. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 20 धावा. अजून देखील मॅच संपलेला नाहीये. मॅच मध्ये सगळं काही शेष आहे, परंतु या मॅचला जर जिंकायचं असेल तर बॅटरला सगळं काही पणाला लावावं लागेल. सगळ्याप्रमाणे आपण बघितलं तर गोष्टी पाहाव्या लागतील. राहुल बॉलिंग मार्कवर. बॉल पहिल्याच बॉलवर केलेला पहिला मोठा हमला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 7 धावांसाठी आला षटकार. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवर केला हमला आणि बॉल नाही थांबला. लेग स्टंपच्या बाहेर थोडासा आपण बघितलं तर हा बॉल हाताळला जातोय. वाईट बॉलचा इशारा येईल. पुढील बॉल आपण पाहू शकतोय. मॅच अगदी रोमांचक स्थितीमध्ये येताना पाहायला मिळालाय. पहिला पण तर मग लेग स्टंपच्या बाहेर बॉल पुन्हा एकदा हाताळायला जातोय. विश्लेषण करायचं झालं तर इथे मग एक्स्ट्रा रन्स मिळतंय. एक्स्ट्राने आपण पाहिलं तर टीमची टोटल 32च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. धाव फलकावर धावा आपण पाहिलं तर 32 आहे, म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि धाव्यांची गरज आपण बघितली तर 12 5-12 आपण पाहू शकतोय. 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक रोहिदाजी कानात साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. बघा मॅच मध्ये आपण पाहू शकतो पूर्णपणे इथे कमबॅक पुनरागमन झालेलं आहे आणि पुनरागमन आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे केलेलं आहे ना ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमने बॉलर देखील सहकार्य करतात त्यांना. फटकावीत केला जातो फिल्डर तिकडे, कॅच कन्वर्ट केला जाईल आणि फलंदाज बाद. हा फटका कदाचित गॅप मध्ये खेळला असता तरी धावा देखील मिळाल्या असत्या, परंतु नेमकं झालंय काय तर इथे विकेट डाऊन झाले आणि विकेटमुळे आपण पाहिलं तर नुकसान इथे होताना पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या टीमचं. मॅच मध्ये आपण पाहिलं तर आत्ता 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज.
खूप खूप धन्यवाद डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता नवीन बॅटर आलेत विकास. बॅकफुटला आपण पाहिला तर पंच केलाय बॉलला. बॉल मात्र आपण पाहिला तर कव्हर क्षेत्रा दिशेने पाहिलं आपण तर इकडे धावा मात्र आपण बघितल्या तर अपेक्षित होत्या जास्त परंतु मिळेल एकच. आता मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर चेंडू शेष असतील 3 चेंडू 11 धाव्यांची गरज. 3 चेंडू 11 धावा आणि 11 धावा मात्र आपण पाहिलं तर कशा मात्र आपण पाहिलं तर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय. जसं म्हटलं जातंय ना की आयुष्य असं जगा की इतिहासातच आपण बघितलं तर नाव नाही आहे तर नावाचा इतिहास झाला पाहिजे. आणि आपण पाहू शकतोय इथे हा इतिहास रचला जाईल का, रचू शकतायत, क्षमता आहे. क्षमतेनुसार आपण बघितलं तर मग खेळ करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 3 चेंडू 11 धावा. महेंद्र आपण दामोदरला आपण बघितलं तर दामोदरकडे आपण पाहिले तर 2 मोठे फटके 2 षटकार त्यांनी ठोकले गेले परंतु त्यानंतर त्यांना जास्त स्ट्राईक नाही मिळाली आहे. खेळलाय बॉलला मात्र आपण पाहिलं तर इकडे उडवलं गेलंय परंतु क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी धडपड पाहायला मिळाले. धावा मिळतील 2 धावा मात्र इथे मिळाल्यात. अजून देखील आपण पाहिलं तर मॅच मध्ये सगळे काही शेष आहे. आता चेंडू असतील 2 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 9 धावा म्हणजे कालचा मॅच शेवटचा मॅच झाला होता असाच. कारण की ज्या सिच्युएशन मध्ये आपण पाहिला होता की गवलीपाडा संघ असं वाटत होतं की मॅच जिंकेल परंतु काय नेमकं झालं होतं तर आणि हाच बॉल होता तो आणि ह्याच बॉलवर आता सगळं काही असेल. कारण की काय झालं होतं या बॉल नंतर मी सांगेन तुम्हाला. असंच काहीतरी चित्र पाहायला मिळालं का परंतु हा षटकार आलाय. परंतु काल आल्या होत्या 3 धावा इथे षटकार आल्यात. आता मात्र आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. मॅचला मात्र आपण पाहिलं तर पूर्णपणे बदलून टाकलंय. नामी कापी नाव आहे आपण बघितलं तर मिस्टर दामोदर. हा अजून देखील आपण बघितलं 200 रुपये लागू म्हणजे जवळजवळ 600 ना. आणखीन एक षटकार मारला तर 500 रोहिदाजी काढत यांच्या माध्यमातून दिलं जाईल. विद्यमान सरपंच आपण बघितलं तर मग रवींद्रजी ठक्कर यांच्या माध्यमातून 600 रुपये लागू झालेत. आता 700 लागू झालेत. 700 लागू झालेत आपण बघितलं तर मग दामोदर या खेळाडूसाठी. परंतु बघा आतापर्यंत लागू झालेत ठीक आहे परंतु अजून देखील मॅच जिंकायची आहे. 1 चेंडू 3 धावा. 1 चेंडू 3 धावफलकावर धावा झालेल्या आहेत आपण पाहिला तर 41. त्यामुळे 3 धाव्यांची गरज आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर मग या 3 धावा पूर्ण कराव्यात लागतील. बॉल पाहिला आपण तर नो हो पहा नेमकं झालंय काय. चुकीचं फील्ड प्लेसमेंट. सर्कलच्या बाहेर अतिरिक्त खेळाडू आणि ही तर मिस्टेक केली आहे. बघा आता नेमकं झालंय काय. बॉलरने केलेलं सगळं काही कार्य चांगलं होतं परंतु काहीतरी चुकी पण झाली होती कॅप्टनच्या माध्यमातून. फील्ड प्लेसमेंट मध्ये चुकी केली आहे आणि या क्षणाला अंपायरचं लक्ष योग्य रीतीने होतं. तिकडे आपण बघितलं तर मग नो बॉल मात्र येताना पाहायला मिळाला आणि नो बॉल नंतर आपण पाहिलं तर मग मॅच अजून देखील शेष आहे. आता जिंकण्यासाठी चेंडू असेल 1 आणि धावेची गरज 2. फ्रीडचा बॉल आहे बघा मित्रांनो. नक्कीच फायदा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. फक्त काय करायचं तर चांगलं क्रिकेट. 1 चेंडू आणि 2. ओ काय झालंय धीमा टाकला. फ्रीडचा चेंडू होता मिस केला बॅटरला आणि मॅच जिंकला गेला. मॅच कमावली देखील आणि गमावली देखील. पाहतोय आपण मॅचला जिंकण्याचा कारनामा केलाय टीम आपण पाहिली आहे तर साई एकता फादरवाडी.